अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू नाज़रीन कोकणी न्यूज़वर आपल्या सगळ्याचं देहदिशी इस्तकबाल आहे आणि मी हाय आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन लाईटचो त्रास प्रत्येकाला आहे, मग चाहे खेड असो किंवा आपला खाडीपट्टा असो. आपल्या खाडीपट्ट्यातला गेल्या दीड महिन्यापासून लाईटीचा जो त्रास आहे आणि त्याची जी शिकायत आहे त्याला MSCB काही दाद घालही नाही आणि त्याच्या ह्या लाईटीच्या कम पॉवरमुळं ह्या गरमीच्या जमान्यातला पंखो पण व्यवस्थित चाले नाही. अशातलान करजी तांबे मुल्लाच्या महिलांनी पुढाकार घेऊन आज खेर MSCB ऑफिसवर मोर्चा होनलेन. या मोर्चातलान यास्मिन तांबे, अफरोजा तांबे, सुरैया तांबे आणि इतर महिलांनी भाग घेऊन एक आपला जी हे अर्ज कदम साहेबाला सबमिट केले आणि ह्या वक्तार कदम साहेबांनी पण अगदी आश्वासन दिलेनात की ह्याचो त्रासाचो नेहमीचो सॉल्युशन तर काढून देतील. पेशात ह्या वक्तार त्यांनी आपल्याशी जी बात केली ती जागरूक राहा. आजकाल आपल्या हक्कासाठी लढवा लागतं. बघत राहा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संगात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. कदम साहेब, सर्वप्रथम कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. हे आज आपल्या सामने कदम साहेब आहेत. हालाकी ती त्यांचा करजी डिव्हिजन नाही आणि करजी तांबे मुल्ला आणि सगळ्या खाडीपट्ट्यातनं लेडीज येल्यात की पॉवर कन्झम्पशन कमी आहे. कदम साहेब, आज जे ह्या लेडीजनी जे ॲप्लिकेशन दिलं आहे त्याचं सोल्युशन आणि त्याचा हे निवारा काय आहे, काय बोला तुम्ही? ते आज करजी शाखा कार्यालयामधील तांबे मुले येथील ग्रामस्थ व्होल्टेज कमी असल्या कारणाने त्यांची समस्या घेऊन इथं आले होते. तर त्यांचं समस्याचं निवारण करण्याकरता आपण एक मार्ग शोधला आहे. त्यांचे आपण डॉक्युमेंट घेऊन आपण आपल्या NSC स्कीम अंतर्गत ते एस्टिमेट मंजूर करून घेऊन त्यांच्या करजी तांबे मधला 100 kVचा नवीन DP देण्याचं आपण त्यांना आश्वासित केलं आहे. सर बघा, ॲक्च्युली हे तुमचं डिव्हिजन नाही, पण तुम्ही हे जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट. आणि हे जे प्रोसेस आता जे डॉक्युमेंट्स जे आहेत आणि हे प्रोसेस किती दिवसात होईल? तुम्ही जर लगेच डॉक्युमेंट दिले तर 2 दिवसामध्ये एस्टिमेट करून आम्ही खेड डिव्हिजनला ते पाठवणार मंजुरीला. तिकडनं मंजुरी भेटली की तुम्हाला कोटेशन इश्यू करून त्याचा DPR मिळून तुम्हाला एजन्सी फिक्स करून ते काम करण्यात येईल. म्हणजे साधारण 1 आठवड्यात तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? नाही, 15 दिवसात पकडा. 15 दिवसात चालेल. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आज आपल्या सामनं करजी तांबे मोहल्ल्याची सगळी महिला आहात. लाईटचो मो प्रॉब्लेम आहे तो आज ती ॲप्लिकेशन घेऊन होतं लाईट ऑफिसला आले होते. आपल्या संघात आहात यास्मिन, काय प्रॉब्लेम होतो आणि साहेबापासून काय आश्वासन मिळालं? प्रॉब्लेम हो आहे की आज 2 वर्ष आमचा सगळी लाईटची पॉवर जी आहे ती 5 वर पंखो असतो तर 1 वर चालतं आणि ह्या वर्षात हद झाली की सगळ्याचे AC फ्रीज सगळं जळून गेलं आहे आणि पॉवरची खूप आम्हाला प्रॉब्लेम आहे. आम्हाला नीज पण नाही रात्रीची खूप परेशानीच्या हालतात आम्ही इकडे राहिलेली आहोत. पण साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिले ना की 15 दिवसात आम्ही एक अर्ज दिला आहोत, 15 दिवसात काम होऊन जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ना. आम्हाला पण नीज नाही. आमची पण 2 फ्रीजो खराब झाले हो, इन्व्हर्टर पण खराब झाला. मग इतक्या दिवस का फेकली होती? आम्ही मोठदा आम्ही सगळ्याशी बोललो पण कुणी आमचा ऐकला नाही. मग करजी डिव्हिजन ऑफिसला काय जवाब आलो? आम्ही करून देऊ बोलले. किती दिवस झालं होतं ॲप्लिकेशन दिलं? आणि तुमचं जनप्रतिनिधी दाखवतात तुम्ही 10-12 बायका आल्या, तुमचा जिल्हा परिषद मेंबर, तुमचं सरपंच हे खातात. पहिले बापाने सांगले बायकांनी बाहेर पडा, आम्ही पडले. चला, म्हणजे जरूरत है तो बाहर पडा. सही बात आहे, सही बात. आम्हाला जरूरत आहे म्हणून आम्ही बाहेर पडले. नाही, जरूरत सगळ्याला आहे आणि आपण सगळी जी आहे ना, एक बोलतात इन्सान सामाजिक किडो आहे, तर प्रत्येकाने त्याची जाण ठेवीन आपली जबाबदारी समजून केला पाहिजे. तुम्ही लोक आपलीच आणि सगळ्याची जबाबदारी समजून सगळ्याच्या त्रासाचा ख्याल करून आज येऊन साहेबाला निवेदन दिलं. त्याबद्दल कोकणी न्यूज तुम्हाला सलाम करते. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल मोठमोठ शुक्रिया.